नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको हिंदी ऑनलाइन क्लासेस के लिए स्वागत। कक्षा 5वीं विषय हिंदी पाठ 4 ठीक वक्त पर मदद। ठीक वक्त पर मदद ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಹಾಯ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಹೇಗೆ ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಾಗ ಅದು ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ಒಂದು ಕಥೆಯ ಮುಖಾಂತರ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. मानव जीवन का उद्देश्य है कि अपने मन और वचन से औरों की मदद करना. ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಮಾನವನ ಜೀವನದ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಮಾತಿನಿಂದ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. हमेशा यह देखा गया है कि जो लोग दूसरों की मदद करते हैं उन्हें मानसिक शांति और आनंद का अनुभव होता है. ಸೊ ನಾವು ನೋಡ್ತಾನೆ ಬಂದಿರ್ತೀರಿ, ಕೆಲವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ತುಂಬಾ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ इस कहानी में किस तरह मदद करते हैं इसके बारे में जानेंगे. अब शब्दार्थ देखिए. मदद, सहायता, हेल्प. बगल, पास, नियर बाय. मांद, गुफा, केव. अचानक, तुरंत, सडनली. छलांग, कूद, पाउंस. कोल, कवच, शील्ड. अब पाठ को देखिए. एक था घना जंगल, पास ही में एक तालाब था. तालाब में एक कछुआ रहता था. बगल के मान में एक बूढ़ा सियार रहता था. दोनों की अच्छी दोस्ती थी. एक बड़ा सा घना जंगल था. ಒಂದು ದಟ್ಟವಾದಂತಹ ಅರಣ್ಯ ಇತ್ತು, ಕಾಡಿತ್ತು, ಫಾರೆಸ್ಟ್ ಇತ್ತು. एक घना सा जंगल था. एक का विलोम रूप है अनेक. एक का विलोम रूप अनेक. कैसा था जंगल? घना था, दट्टವಾಗಿತ್ತು. पास ही में एक तालाब था. पास का विलोम रूप दूर. पास का विलोम रूप क्या है? दूर. पास ही में एक क्या था? जंगल के पास ही क्या था? एक तालाब था. तालाब का मतलब है पॉन्ड. ಒಂದು ಕೊಳ ಇತ್ತು. क्या था? जंगल के पास एक तालाब था. ಒಂದು ಕೊಳ ಅಂದ್ರೆ ಕಾಡಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಒಂದು ಕೊಳ ಇತ್ತು, पॉन्ड ಇತ್ತು. तालाब में एक कछुआ रहता था. तालाब में कौन रहता था? एक कछुआ, मतलब टॉर्टाइस. कछुआ का मतलब है टॉर्टाइस. एक घना जंगल था, उसके पास ही एक तालाब था. उस तालाब में कौन था? कछुआ रहता था. ಒಂದು टॉर्टाइस ವಾಸವಾಗಿತ್ತು. बगल के मान में एक बूढ़ा सियार रहता था. ಅಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಮಾಂದ್ का मतलब ಕೇವ್ ಅಂದ್ರೆ ಗುಹೆ. ಗುಹೆ ಒಳಗಡೆ एक बूढ़ा सियार रहता था. ಒಂದು ಓಲ್ಡ್ ಜಾಕಲ್ ವಾಸವಾಗಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮುದಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನರಿ ವಾಸವಾಗಿತ್ತು. दोनों की अच्छी दोस्ती थी. ಸೊ ಇವೆರಡು ಏನಾಗಿತ್ತು? ಒಳ್ಳೆಯ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿತ್ತು. बगल के मान में कौन रहता था? एक बूढ़ा सियार रहता था. एक घना जंगल था, उसके पास ही एक तालाब था. तालाब में एक कछुआ रहता था और मान में एक बूढ़ा सियार रहता था. इन दोनों की दोस्ती बहुत अच्छी थी. सुबह का वक्त था. कछुआ और सियार तालाब के किनारे बैठकर बातें कर रहे थे. अचानक उन्होंने थोड़ी दूर एक शेर को आते देखा. कछुआ और सियार जान बचाकर भागने लगे. एक दिन सुबह का वक्त था. उन्हें मॉर्निंग टाइम ಆಗಿತ್ತು. कछुआ और सियार तालाब के किनारे बैठकर बातें कर रहे थे. कौन कौन
दोस्त थे कछुआ और सियार। इन इन दोनों की दोस्ती बहुत अच्छी थी और ये दोनों कहाँ बैठकर बातें कर रहे थे? तालाब के किनारे पर बैठकर बातें कर रहे थे। वन डे मार्निंग ಏನಾಗಿತ್ತು ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಟಾಟಾಯ್ಸ್ ಮತ್ತೆ ಜಾಕಲ್ ಇಬ್ರು ಪಾಂಡ್ ಕೊಳದ ಬಳಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು? ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ದಡದ ಬಳಿ ಕೊಳದ ದಡದ ಬಳಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಇಬ್ರು ಸಹ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. दिन का विलोम रूप रात। दिन का विलोम रूप क्या है? रात। सुबह, सुबह का विलोम रूप शाम। सुबह का विलोम रूप है शाम। बातें, बातें का एकवचन रूप बात। बातें का एकवचन रूप बात। अचानक उन्होंने थोड़ी दूर एक शेर को आते देखा। अचानक उन्होंने सडनली सो ಅವರಿಬ್ರು ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾರ್ಯಾರು? कौन कौन? कछुआ और सियार। ये दोनों बातें करके बैठे थे. कहाँ बैठे थे? तालाब के किनारे पर बैठे थे और उन्होंने देखते हैं कि थोड़ी दूर एक शेर को आते देखा. ಸೊ ಅವರಿಬ್ರು ನೋಡ್ತಾರೆ. ಏನ ನೋಡ್ತಾರೆ? ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ಲಯನ್ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದನ್ನ ನೋಡಿದ್ರು ಸಡನ್ ಆಗಿ. ಕछुआ और सियार जान बचाकर भागने लगे. ಸೊ ತಮ್ಮ ಜೀವವನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಮತ್ತೆ ಸಿಯಾರ್ का मतलब ಜಾಕಲ್ ಅವರಿಬ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಲ್ಲಿಂದ ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. कौन जान बचाने के लिए भागने लगे? कछुआ और सियार। एक दिन सुबह का समय था. कछुआ और सियार टॉर्टॉइस एंड जैकल ये दोनों तालाब के किनारे पर बैठकर बातें कर रहे थे. सडनली उन्होंने देखते हैं कि दूर से कौन आ रहा है? शेर आते हुए देखते हैं. उन्होंने देखने पर क्या करते हैं? वहां से भागने के लिए दौड़ते हैं. सियार आसानी से मान में घुस गया लेकिन कछुआ तेजी से भाग ना पाया. शेर ने उसे एक ही छलांग में अपने पंजों में पकड़ लिया. कछुआ ने तुरंत ही अपने सिर और हाथ पैर अंदर खींच लिए. सियार आसानी से मान में घुस गए. सियार कहाँ रहता था? मान में, है ना? कहाँ रहता था सियार? मान में रहता था. इसीलिए उसने क्या किया? आसानी से कहाँ जाकर घुस जाते हैं? मान में जाकर घुस जाते हैं, है ना? ಸೊ ಸಿಯಾರ್ ಜಾಕಲ್ಲು ಆರಾಮಾಗಿ ಈಸಿಯಾಗಿ ಅದು ಕೇವ್ ಒಳಗಡೆ ವಾಸವಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಗುಹೆ ಒಳಗಡೆ ಗುಹೆ ಒಳಗಡೆ ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು. ಲೇಕಿನ್ ಕछुआ तेजी से भागना पाया. ಆದ್ರೆ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ಗೆ ಬೇಗ ಹೋಗೋದಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಸ್ಲೋ ಆಗಿ ಅಲ್ವಾ ಹೋಗೋದು. ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಹೋಗೋದನ್ನ ನೋಡಿದಿರಲ್ವ ಮಕ್ಳೇ? ಹೇಗೆ ಹೋಗುತ್ತೆ? ನಿಧಾನವಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಸೊ ಆದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಹೋಗೋದಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. शेर ने उसे एक ही छलांग में अपने पंजों में पकड़ लिया. अब शेर ने क्या किया? एक ही छलांग ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಜಂಪ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಜಂಪ್ ಮಾಡಿ ಹೆರಗ್ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಬಿಡುತ್ತೆ. अपने हाथों में पकड़ लिया. किसको पकड़ता है? कछुआ को. किसने पकड़ा? शेर ने पकड़ा. क्योंकि कछुआ को तेजी से भाग ना पाया, इसीलिए शेर ने क्या किया? उस पर छलांग मारकर अपने हाथों में पकड़ लेता है. कछुआ ने तुरंत ही अपने सिर और हाथ पर अंदर खींच लिए. ಸೊ ಏನ್ ಮಾಡ್ತು? ಯಾವಾಗ ಸಿಂಹ ಅದನ್ನ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೋ ಟಾರ್ಟಾಯ್ಸನ್ನ, ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ತಕ್ಷಣನೇ ಏನ್ ಮಾಡ್ತು? ತನ್ನ ತಲೆ ಮತ್ತೆ ಕೈ ಕಾಲುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಆ ಒಳಗಡೆ ಎಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಡುತ್ತೆ. ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಕವಚದ ಒಳಗಡೆ, ಶೀಲ್ಡ್ ಒಳಗಡೆ ಎಳ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತು. सियार आसानी से कहाँ जाकर घुस गया? मान में जाकर घुस गया. और लेकिन कछुए को तेजी से भाग ना पाया, इसीलिए शेर ने उस पर छलांग मारकर अपने हाथों में पकड़ लेता है. कछुआ ने तुरंत क्या करता है? अपने सिर, हाथ, पैर सबको अंदर खींच लेते हैं.
कछुए को मुंह में पकड़े शेर एक पेड़ के नीचे जा बैठा। सियार मान से बाहर झांक कर शेर को देखता रहा। लाख कोशिश करके भी शेर कछुए के खोल को तोड़ ना सका। कछुए को मुंह में पकड़े शेर एक पेड़ के नीचे जा बैठा। ಸೊ tortoise ಅನ್ನ ತನ್ನ ಬಾಯಲ್ಲಿ ಕಚ್ಕೊಂಡು ಯಾರು शेर का अन्य लिंग रूप है शेरनी। शेर का अन्य लिंग रूप शेरनी। सो tortoise ಅನ್ನ ತನ್ನ ಬಾಯಲ್ಲಿ ಕಚ್ಕೊಂಡು शेर ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ एक पेड़ के नीचे जा बैठा। ಒಂದು ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗಿ ಕುತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ। शेर क्या करता है कछुए को अपने मुंह में पकड़कर एक पेड़ के नीचे उसे लेकर जा बैठते हैं। सियार मान से बाहर झांक कर शेर को देखता रहा। अब सियार कहाँ है मान में है ना, इसीलिए वह क्या कर रहा है बाहर झांक कर शेर को देख रहा है। सो ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಸಿಯಾರ್ ಜಾಕಲು ಗುಹೆ ಒಳಗಡೆಯಿಂದನೇ ಹೊರಗಡೆ ಹಿಣಕಿ ನೋಡ್ತಾ ಇದೆ। ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಲಯನು ಸೊ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಅನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದೆಯಲ್ಲ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಭಯದಿಂದಲೇ ಹೊರಗಡೆಗೆ ಹಿಣಕಿ ನೋಡ್ತಾ ಇದೆ। किस तरह कौन बाहर झांक कर शेर को देख रहा है सियार। सियार कहाँ है मान में है। ना कोशिश करके भी शेर कछुए को ಕೋಲ್ को तोड़ ना सका। ಎಷ್ಟೊಂದು ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತೆ ಏನೇನೋ ಮಾಡಿ ಕಚ್ಚುತ್ತೆ ಆದ್ರೂ ಸಹ ಏನ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಆ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನ ಒಂದು ಕವಚ ಮೇಲ್ಭಾಗವನ್ನ ಅದು ಬೇರ್ಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ಓಪನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ತುಂಬಾ ಗಟ್ಟಿ ಇರುತ್ತಲ್ಲ। ಸೊ ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಅದು ಕೈ ಕಾಲುಗಳು ತಲೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಆ ಕವಚದ ಒಳಗಡೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ। ಸೊ ಅದನ್ನ ಬೇರ್ಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ ಯಾರ ಕೈಯಲ್ಲಿ शेर लायन कैली। कछुए के शेर ने क्या किया कछुए को मुंह में पकड़कर एक पेड़ के नीचे जाकर बैठता है। उसे सियार मान से बाहर झांक कर शेर को देख रहा है। कितना कोशिश करता है लाख कोशिश करता है लेकिन शेर को कछुए के खोल को तोड़ ना सका। इतने में सियार मांद के अंदर से बोला शेर जी कछुए के खोल को तोड़ने का मैं आपको आसान तरीका बताता हूँ। इसे पानी में फेंक दो, थोड़ी देर में इसका खोल नरम हो जाएगा और उसे खा पाएंगे। शेर को यह सुझाव अच्छा लगा। इतने में सियार मांद के अंदर से बोला। सो कितना कोशिश कर रहा है शेर उसे तोड़ने के लिए लेकिन क्या हुआ तोड़ ना सका। इसीलिए इसके बाद सियार मान के अंदर से बोलता है। ಸೊ ಏನ್ ಮಾಡ್ತು ಇಷ್ಟೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇರೋದನ್ನ ನೋಡಿ ಜಾಕಲ್ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಗುಹೆ ಒಳಗಡೆಯಿಂದನೇ ಹೇಳುತ್ತೆ अंदर का विलोम रूप बाहर। अंदर का विलोम रूप क्या है बाहर। शेर जी कछुए के खोल को तोड़ने का मैं आपको आसान तरीका बताता हूँ। शेर जी कछुए के अंदरे कौन कह रहा है शेर जी इस तरह सियार कह रहा है शेर जी कछुए को खोल को तोड़ने का मैं आपको आसान तरीका बताता हूँ। ಅಂದ್ರೆ ಸಿಂಹ ನೋಡಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಒಂದು ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನ ಕವಚವನ್ನ ಬೇರ್ಪಡಿಸ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಈಸಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ, ಐಡಿಯಾವನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ। इसे पानी में फेंक दो। इसे पानी में फेंक दो, कछुए को पानी में फेंक दो। इस तरह कौन कह रहा है सियार कह रहा है। किससे कह रहा है शेर से कह रहा है। इसे पानी में फेंक दो। ಇದನ್ನ ಏನ್ ಮಾಡಿ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಅನ್ನ ನೀರಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬಿಡಿ। थोड़ी देर में इसका खोल नरम हो जाएगा। ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಇದರ ಒಂದು ಕವಚ ಶೀಲ್ಡ್ ಏನಾಗುತ್ತೆ ತುಂಬಾ ಸಾಫ್ಟ್ ಆಗಿ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ। और उसे खा पाएंगे ಆಗ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ಬೋದು ಇದನ್ನ ತಿನ್ಬೋದು। शेर को यह सुझाव अच्छा लगा। ಸೊ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ ಲಯನ್ಗೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆಯಲ್ಲ ಈ ಐಡಿಯಾ ಹೌದಲ್ವಾ। ನೀರಿಗೆ ಹಾಕಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ क्या हो जाएगा नरम हो जाएगा। पानी में फेंकने के थोड़ी देर बाद यह खोल कैसा हो जाएगा नरम हो जाएगा। फिर इसके बाद क्या करेंगे खा पाएंगे। इस तरह सोचकर यह सुझाव
अच्छा लगता है। किसको अच्छा लगता है? शेर को अच्छा लगता है। सियार ने मान के अंदर से बोलता है, शेर जी कचरे के खोल को तोड़ने का मैं आपको एक इजी आइडिया बताता हूँ। इसे क्या करना है? कचरे को पानी में फेंक दो, फिर उसके बाद थोड़ी देर में उसका घोल नरम हो जाता है, फिर उसके बाद आप खा पाएंगे। इस तरह करता है। यह सुझाव शेर को बहुत ही अच्छा लगता है। अच्छा, अच्छा का विलोम रूप क्या है? बुरा। अच्छा का विलोम रूप बुरा। ಈ ಐಡಿಯಾ ಏನೋ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನೀರ್ಗೆ ಹಾಕಿದ್ಮೇಲೆ ಅದು ತುಂಬಾ ಸಾಫ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಆರಾಮಾಗಿ ತಿನ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ, ಜಾಕಲ್ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಈ ಐಡಿಯಾ ಯಾರಿಗೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನ್ಸುತ್ತೆ? ಸಿಂಹಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಐಡಿಯಾ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. तुरंत ही शेर ने कछुए को पानी में फेंका। जैसे ही शेर ने कछुए को पानी में फेंका, कछुआ तुरंत गहरे पानी में गायब हो गया। इस तरह ठीक वक्त पर सियार की मदद से कछुए की जान बच गई। तुरंत ही शेर ने कछुए को पानी में फेंका। जब सियार कहता है ना उसे पानी में फेंकने के लिए, उस सुझाव अच्छा लगता है, इसीलिए शेर ने क्या किया? कछुए को पानी में फेंक दिया। तक्षण ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಟಾರ್ಟಾಯ್ಸನ್ನ ಲಯನ್ ಎತ್ತಿ ನೀರೊಳಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತು. जैसे ही शेर ने कछुए को पानी में फेंका, कछुआ तुरंत गहरे पानी में गायब हो गया. ಯಾವಾಗ ಲಯನ್ ಎತ್ತಿ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಅನ್ನ ನೀರೊಳಗೆ ಹಾಕ್ತೋ ಆಗೇನಾಯ್ತು? ತಕ್ಷಣನೇ ಸಡನ್ ಆಗಿ ಏನಾಯ್ತು? ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನೀರೊಳಗಡೆ ಗಾಯಬ್ हो गया, ಮಾಯ ಆಗೋಯ್ತು, ಕಾಣಿಸ್ಲೇ ಇಲ್ಲ. इस तरह ठीक वक्त पर सियार की मदद से कछुए की जान बच गई. ಈ ರೀತಿ ಏನಾಯ್ತು? ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಸಿಯಾರ್ ಜಾಕಲ್ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಏನಾಯ್ತು? ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನ ಜೀವ ಉಳಿತು. ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತು, ನಾನು ಯಾವ ರೀತಿ ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್, ಅವರಿಬ್ರು ಒಳ್ಳೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿದ್ರು. ಯಾರ್ಯಾರು ಒಳ್ಳೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿದ್ರು? ಯಾರ್ಯಾರು? ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ಅಂಡ್ ಜಾಕಲ್. ಇವರಿಬ್ರು ಒಳ್ಳೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿದ್ರು. ಹೇಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಫ್ರೆಂಡ್ ಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ? ನಾವು ಸಹ ಯಾರಾದ್ರೂ ಫ್ರೆಂಡ್ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂದಾಗ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀರಲ್ವಾ? उसी तरह यहाँ सियार ने कछुए की मदद की, ठीक वक्त पर की. ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಅದೇನೋ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅದರ ಒಂದು ಹೆಲ್ಪ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತು. शेर ने क्या करते? शेर ने क्या किया? कछुए को पानी में फेंकते हैं. जैसे ही शेर ने कछुए को पानी में फेंकते हैं, तुरंत गहरे पानी में कछुआ गायब हो जाता है. इस तरह सियार किसकी मदद करता है? कछुए की मदद करके उसके जान बचाता है. ನೋಡಿದ್ರಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ, ಯಾವ ರೀತಿ ಜಾಕಲ್ ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನ ಒಂದು ಜೀವವನ್ನ ಉಳಿಸ್ತು, ಸರಿಯಾದ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡಿ. ಯಾವುದೇ ಒಂದು ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಇವಾಗ ಬೇಕಾಗಿರೋ ಹೆಲ್ಪ್ ಅನ್ನ ನಾಳೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು, ಅಥವಾ ಇನ್ಯಾವಾಗ್ಲೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಆಗಲ್ಲ. ಆ ಹೆಲ್ಪ್ ಯಾವಾಗ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೋ ಆಗ ಮಾಡಿದಾಗ ಅದು ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಇಲ್ಲೇನಾಯ್ತು? ಟಾರ್ಟಾಯ್ಸ್ ನ ಜೀವ ಉಳಿತು. ಹೌದಲ್ವಾ? हमें यह सीख मिलते हैं कि आफत में समझदारी के साथ ಚಾಲಾಕಿ काम आती है. ಏನ್ ಮಾರಲ್ ಸಿಕ್ತು ಮಕ್ಕಳೇ? ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ನಮ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇರುತ್ತೆ ಯಾವ ರೀತಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ. ಆ ಒಂದು ತಿಳುವಳಿಕೆಯ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಗೆ ಏನಿರ್ಬೇಕು? ಚಾಲಾಕಿ, ಕ್ಲೆವರ್ನೆಸ್ ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಕೂಡ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ನಾವನ್ನ ನೋಡ್ಬೋದು ಅಲ್ವಾ? ಯಾವ ರೀತಿ ಜಾಕಲ್ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತು ತನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಅನ್ನ ಜೀವ ಉಳಿಸೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂತ ನಾವು ನೋಡ್ಬೋದಲ್ವಾ? ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ಏನ್ ಮಾರಲ್ ಸಿಗುತ್ತೆ? ಆಫತ್ ಮೇ ಸಮಜ್ದಾರಿ ಕೆ ಸಾಥ್ ಚಾಲಾಕಿ ಕಾಮ್ ಆತಿ ಹೈ. ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ ತಿಳುವಳಿಕೆಯ ಜೊತೆಗೆ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯು ಸಹ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಾವ್ ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಬಹುದು ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಾ? ಕಿಸ್ ತರ सियार ने कछुए का मदद ठीक वक्त पर किया. समझ गए ना बच्चों? कार्य उत्तर लिखिए.
पहला प्रश्न, तालाब में कौन रहता था? तालाब में कौन रहता था? दूसरा प्रश्न, कछुए का दोस्त कौन था? कछुए का दोस्त कौन था? अन्य लिंग रूप लिखिए। पहला बूढ़ा, बूढ़ा, दूसरा शेर, दूसरा शब्द शेर। धन्यवाद बच्चों।